एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं। सरकारला या विधेयकावर एकमत घडवायचं आहे आणि त्यामुळे हे विधेयक संसदेकडून संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी पाठवलं जाईल। विधेयक मंजूर झाल्यास 2029 पर्यंत एक राष्ट्र एक निवडणूक लागू होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने वन नेशन वन इलेक्शन संदर्भातील अहवाल तयार केला होता। या अहवालात एक देश एक निवडणूक विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती। त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत सादर केलं जाईल अशी चर्चा होती। त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे। एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा ही पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे। हे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता एनडीए सरकार एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत कधी मांडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे।